Good morning, students. Now we will start problem solving of this topic, that is redemption of debentures. As we have discussed earlier, we all know that every company required to invest in specified securities at least 15% of the nominal value of the debentures to be redeemed during the year ended 31st March of the next year. Okay, this investment is to be made as per the law. So let's see how to invest the amount and at what date. Okay, see this problem. X Limited had issued on 1st April 2015 20,000 9% debentures of ₹100 each, redeemable by draw of lots as under. एकदम रिडम्शन करायचं असेल तर सगळीच्या सगळी अमाऊंट एकदम रिडम्शन करायचं असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे. पण या प्रॉब्लेममध्ये सांगितले there are 20,000 debentures of ₹100 each. It means 20 lakhs is the amount of debentures issued, and they are redeemable by draw of lots as under. First lot 15% on 31st March 17, second lot on 31st March 18 25%, third on 31st March 19 15%, on 31st March 20 25%. See here, during the year ended 31st March 20 25%, and remaining 20% will be on 31st March 21. What is the minimum investment or deposit that should be made by X Limited as per the Companies Act 2013 before redemption of debentures, and when? आपल्याला त्यांनी किती तारखेला किती इन्व्हेस्टमेंट करावी लागेल असं विचारलेलं आहे. बरोबर आहे. टोटल डिबेंचर्स आर ऑफ 20 lakhs. फर्स्ट रिडम्शन इथे सोल्युशन दाखवले बघा. फर्स्ट रिडम्शन इज ऑन 31st March 2017. Amount of debentures being redeemed is 15% of 20 lakhs as per the information given, that is ₹3 lakhs. 3 लाख रुपयाचे डिबेंचर्स रिडीम करायचे आहेत 31 मार्च 2017ला. 31 मार्च 2017ला संपणारं वर्ष 1 एप्रिल 2016ला चालू होईल, आणि 1 एप्रिल 2016ला वर्ष चालू झाल्यानंतर 30 एप्रिलला किंवा त्याच्या आधी इन्व्हेस्टमेंट करायचे. सो टाइम ऑफ इन्व्हेस्टमेंट इज ऑन ऑर बिफोर 30th April 2016. ओके. अमाउंट ऑफ डिबेंचर्स टू बी रिडीम 3 lakhs. So investment to be made 15% of ₹3 lakhs, that is 45,000 in specified securities. Okay. आता दुसरा जो ड्रॉप लॉट आहे तो त्यांनी सांगितल्याप्रमाणे 20 lakhsच्या 25% आहे ऑन 31st March 2018. This year will start on 1st April 2017. So on or before 30th April 2017 they have to make the investment. Amount redeemable is 25% असं प्रॉब्लेममध्ये सांगितलं आहे. तो 20 lakhsच्या 25% 5 लाख होतात, आणि 5 लाख ही रिडीमेबल अमाऊंट आहे. या 5 lakhsच्या 15% अमाऊंट इन्व्हेस्ट करायचे ॲटलिस्ट ॲज पर लॉ. सो 15% ऑफ 5 lakhs विल बी 75,000. अंडरस्टूड. इन दिस वे रिडम्शन जे करायचं असेल ते इयर, रिडम्शन 31 मार्चला करायचं असेल तर ते इयर सुरू जेव्हा होतं एप्रिलमध्ये, त्या एप्रिल महिन्याच्या 30 तारखेच्या आत इन्व्हेस्टमेंट करायचे. रिडीमेबल अमाऊंट किती आहे डिबेंचर्सची, इन्स्टॉलमेंटमध्ये रिडम्शन केलं आहे. पहिल्या वर्षी 15% अमाऊंट 20 लाखाच्या, दुसऱ्या वर्षी 25%, तिसऱ्या वर्षी 15%, चौथ्या वर्षी 25%, पाचव्या वर्षी 20% असं रिडम्शन केलेलं आहे. त्या अमाऊंट्स काढून घेतलेले आहेत, आणि ह्या ज्या अमाऊंट्स रिडीमेबल आहेत त्याच्या 15% मिनिमम इन्व्हेस्टमेंट करायचे. सो मिनिमम इन्व्हेस्टमेंटची अमाऊंट पुढे काढून दाखवलेली आहे. ओके. इन धिस वे इन्व्हेस्टमेंट कशी करायची ते आपल्याला बघायचं आहे. एकदम जर 20 लाख रुपयांचं रिडम्शन करायचं असतं तर 20 लाखाच्या 15% डायरेक्टली आपण इन्व्हेस्टमेंट अकाउंटला दाखवले असते, म्हणजे परचेस केली असं दाखवलं असतं. पण या प्रॉब्लेममध्ये जेव्हा लॉट्समध्ये म्हणजे इन्स्टॉलमेंटमध्ये रिडम्शन करायचं असतं त्यावेळेला जेवढं रिडम्शन करायचं आहे त्या अमाऊंटच्या 15% कॅल्क्युलेशन करायचं आहे, आणि इन्व्हेस्टमेंट करण्याची डेट ही ते इयर सुरू होतं त्याच्या 30 एप्रिलच्या आधी असली पाहिजे असं सांगितलेलं आहे. ओके. नाउ लेट्स सॉल्व दिस
First problem of issue and redemption of debentures. Saraswati Limited issued 10,000 6% debentures of rupees 100 each at a premium of 5% on 1st April 2013 and redeemable on 31st March 2018. Means these debentures were issued on 1st April 2013 and they are redeemable on 31st March 2018. रिडीमेबल ॲट प्रीमियम असं दिलेलं नाही, ॲट डिस्काउंट असं दिलेलं नाही, सो दे आर रिडीमेबल ॲट पार. सो these debentures are issued at premium, that is 5% premium means 5 rupees, and they are redeemable at par. This is the meaning of this sentence. The issue was fully subscribed means 10,000 डिबेंचर्ससाठी 10,000 ॲप्लिकेशन्स आलेली आहेत. इट वॉज डिसाइडेड टू इन्व्हेस्ट 15% ऑफ द फेस व्हॅल्यू ऑफ डिबेंचर्स टू बी रिडीम्ड टुवर्ड्स debenture redemption investment on 30th April 2017. As redemption date is 31st March 2018, this year will start on 1st April 2017 and investment will be made on 30th April 2017, 15% of the face value of debentures. Okay? Investment were encashed and debentures were redeemed on the due date, that is on 31st March 2018. So we have to record necessary entries for issue and redemption of debentures. Okay, so let's start now. So now we will pass journal entries in the books of Saraswati Limited. As we have discussed before, they told us that Saraswati Limited issued 10,000 6% debentures of rupees 100 each, means debentures worth rupees 10 lakhs at a premium of 5%, means rupees 5 will be the premium on 10,000 debentures, that is the premium amount will be rupees 50,000. They are redeemable on 31st March 2018. Okay, the issue was fully subscribed, so there is full subscription. It was decided to invest 15% of the face value of debentures to be redeemed towards debenture redemption investment as per the SEBI guidelines on 30th April 2017. बघा प्रॉब्लेममध्ये सांगितलं आहे की डिबेंचर्स 31 मार्च 2018ला रिडीमेबल आहेत. सो 31 मार्च 2018ला जर रिडीमेबल असतील तर त्याच्या आधीच्या 30 एप्रिलला म्हणजे 30 एप्रिल 17ला 1 एप्रिलला वर्ष सुरू होईल ते 31 मार्च 18ला संपेल. 1 एप्रिलला वर्ष सुरू झाल्यावर 30 एप्रिल 2017ला 15% इन्व्हेस्टमेंट करायचे ती त्यांनी केलेली आहे. आणि at the time of redemption, that is on 31st March 2018, the investment were encashed and debentures were redeemed. So we have to pass the journal entries of issue and redemption, issue as well as redemption. Okay, these debentures were issued on 1st April 2013. So 2013 April 1st, first entry will be of application money received. As usual, bank account debit, 10,50,000 because 10 lakhs original amount and 50,000 premium, that is 10,000 debentures into 105 to 6% debentures application and allotment account 10,50,000. Application money received on 10,000 6% debentures at rupees 105 each or at 5% premium. This will be the narration of this entry. Now the second entry on 1st April 2013, that is application and allotment money will be transferred to debentures account. So on the same date, 6% debenture application and allotment account debit,
10,50,000 to 6% debentures account, 10 lakhs to security premium reserve account, the amount of premium that is rupees 50,000. This will be the narration and application money transferred. These two entries are of issue of debentures. Now the entries of redemption. They told us that these debentures were redeemable on 31st March 2018. Okay. So before that, in the previous year, that is on 31st March 17, they have to prepare the DRR, that is debenture redemption reserve. So on 31st March 2017, first they will transfer 25% amount to DRR. So journal entry will be statement of profit and loss account debit or surplus in statement of profit and loss debit to debenture redemption reserve account. So of profit and loss debit to debenture redemption reserve account, transfer of profit equal to 25% of the nominal value of debentures लिहूया किंवा redeemable debentures you can write of debentures. Nominal value of debentures is 10 lakhs. This is the nominal value of debentures. It is 10 lakhs, and out of that 25% of 10 lakhs will be transferred to debenture redemption reserve account from statement of profit and loss of the previous year. Okay, so 25% of 10 lakhs will be 2,50,000. So amount will be 2,50,000, 2,50,000. It means new debenture redemption reserve is created worth rupees 2,15,000 on 31st March 2017 because they have to redeem the debentures on 31st March 2018. ओके, तेव्हा ते रिडीम करायचे आहेत म्हणून वर्षभर आधीच्या प्रॉफिटमधून 25% अमाऊंट DRRला ट्रान्सफर केलेली आहे. ओके, 31st मार्च 2017ला मागचं वर्ष संपलेलं आहे. 1 एप्रिलला वर्ष सुरू झाले. 1 एप्रिल 2017ला इयर सुरू झालेलं आहे. अँड बिफोर 30th एप्रिल they have to invest 15% amount. So on, they told us that on April 30 they have invested 15% amount, 15% of the face value of debentures amount into some investment. So investment purchase केल्याचे एंट्री होईल आता. फेस व्हॅल्यू 10 lakhs आहे. 10 lakhsच्या ॲटलिस्ट 15% इन्व्हेस्टमेंट करायची ॲज पर लॉ. सो 15% मीन्स 1,50,000. सो द एंट्री विल बी डिबेंचर रिडम्पशन इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट याला शॉर्ट फॉर्ममध्ये DRI असं म्हणतात. DRI अकाउंट डेबिट 1,50,000 टू बँक अकाउंट 1,50,000. Narration will be investment made or 15% investment made of nominal value or face value of debentures to be
redeemed or nominal value of redeemable debentures. ओके. 30 एप्रिल 2017, 30 एप्रिल 2017ला इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. नाव ऑन 31 मार्च 2018, March 31st. Now they have to redeem the debentures, that is repayment to be made. Before that they will sell the investment. Okay, so entry of sale of investment, bank account debit 1,50,000. पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंटचा सेल केला जाईल. टू डिबेंचर रिडम्पशन इन्व्हेस्टमेंट अकाउंट. Narration will be investment encashed or sold or realized. Any narration is correct. आता इन्व्हेस्टमेंट रिअलाइज झाल्यानंतर दे विल शो अमाऊंट ड्यू टू डिबेंचर होल्डर्स. सो द एंट्री विल बी 6% डिबेंचर्स अकाउंट डेबिट. 10 lakhs amount is due to debenture holders account. 10 lakhs. As these debentures are redeemable at par, 10 lakhs amount is due on redemption. So amount due on redemption, this will be the narration. पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंट सोल्ड केली आहे, नंतर अमाऊंट ड्यू दाखवली आहे. आता त्यांना पेमेंट केलं जाईल. सो डिबेंचर होल्डर्स अकाउंट डेबिट 10 lakhs to bank account 10 lakhs. Narration will be payment made to holders or repayment made or amount paid to debenture holders, असं काही नरेशन तुम्ही देऊ शकता. आणि ॲज पर रूल ऑन द सेम डे, दॅट इज डेट ऑफ रिपेमेंट, जो डिबेंचर रिडम्पशन रिझर्व आपण क्रिएट केला होता 2,50,000, इथे केला होता बघा. DRR क्रिएट केला होता 2,50,000चा. या DRRची अमाऊंट जनरल रिझर्व अकाउंटला ट्रान्सफर होईल. दिस विल बी द लास्ट एंट्री ऑन 31 मार्च. या सगळ्या एंट्रीज 31 मार्च 2018च्या आहेत. दॅट इज ऑन द डेट ऑफ रिपेमेंट. ओके, सो DRR अकाउंट डेबिट, डिबेंचर रिडम्पशन रिझर्व अकाउंट डेबिट 2,50,000 to general reserve account 2,50,000. Okay, and the narration will be TRR transferred to general reserve account on redemption. रिडम्पशन झाल्यानंतर DRRची अमाऊंट जनरल रिझर्व अकाउंटला ट्रान्सफर केलेली आहे. सो दिस इज द लास्ट एंट्री ऑफ दिस प्रॉब्लेम. ओके, इन दिस वे वी हॅव टू पास द एंट्रीज ऑफ इश्यू अँड रिडम्पशन. These two entries are of issue of debentures as on 1st April 2013. Then on 31st March 2017, DRR created 25%. Then on 30th April 2017, debenture redemption investment purchase. Then on the date of redemption, that is on 31st March 2018, first sale of investment. Then amount due on redemption, amount paid to debenture holders, and DRR transferred to general reserve account. In this way, we have to pass the journal entries accordingly. Okay, that's all for today.